सध्या मी आहे अहमदपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर आणि ग्रामीण रुग्णालय अहमदपूर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी बस आहे लातूरहून निघाली होती MH20 BL 1107 असा या बसचा क्रमांक आहे आणि या बसमधून एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्या प्रवासामध्ये असताना 65 वर्षीय अंदाजे बरं का अंदाजे 65 वर्षीय अयोध्या मोरे असं त्या महिलेचं नाव होतं आणि तिला अहमदपूरच्या जवळ आल्यानंतर अचानक बसमध्येच तिला झटका आल्याची माहिती मला मिळाली आहे। ड्रायव्हर आणि कंडक्टर माझ्या सोबत असणार आहेत। काय नेमकं कसं झालं आणि प्रसंग कसा होता तो हे आपण बघणार आहोत। हां बघू शकता तुम्ही ड्रायव्हर पण आहेत। सर तुमच्या अगोदर मला पूर्ण नाव सांगाल? सर वर या, आपण कंडक्टर साहेबांशी सविस्तर अशी माहिती घेऊया नेमकं कसा प्रकार घडला आणि काय नेमकं झालं। तुमचं नाव सर? माझं नाव शिंदे विक्रम भगवान, हां अहमदपूर आगार। बरं। गाडी लातूरून अहमदपूर येत असताना त्या ज्या महिला होत्या त्या भातांगी पाठवून बसल्या। मग इथून तिथून त्यांना काय झालं नाही, फक्त थोरवेडीच्या पुढे आल्यानंतर थोडा फेफरासारखा झटका आल्याने जाणवलं। मग ते समोर एक पलीकडे एक लेडीज होत्या, त्यांनी त्यांचे हात वगैरे चोळले, पुन्हा प्रवाशानं पण बरंच कोशिश केलं। त्यामुळे ते आम्हाला वेगळीच त्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडी दवाखान्यात घेऊन आलो। एकूण किती प्रवासी होते बसमध्ये? 16 प्रवासी होते। 16। बरं 16 प्रवासी होते। नेमका हा कुठे आल्यानंतर प्रकार घडला की अहमदपूर शहराच्या आसपास कुठे? अहमदपूर शहराच्या एकदम थोरवेडीच्या पुढे म्हणजे आपलं जवळगा पाटी आहे, जवळगा पाटीचं। अच्छा अच्छा। जवळगा पाटीवर आल्यानंतर त्या महिलेला ते सिम्पटम्स दिसू लागले, तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला? त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही दवाखान्यात गाडी आणली। प्रवासी कुठं सोडले नाही, डायरेक्ट दवाखान्यात आणली गाडी। ड्रायव्हर साहेबांकडे सुद्धा जाऊया आपण, त्यांना काय अनुभव सांगता येईल। सर तुम्हाला कसं कळालं की पाठीमागे आता तुम्ही तर बस चालवत होतात आणि पाठीमागे त्या महिलेला अटॅक आलाय असं कसं समजलं तुम्हाला? शाळेच्या पुढे गेल्याच्या नंतर शाळेच्या पुढे गाडी आल्यावर हे सगळे उभा राहिले। मी म्हणलं झाले काय, मला सांगा, चला चला चला। मग मी जरा म्हणलं झाले काय नेमकं सांगा ना, मलाही कळायला पाहिजे की। मग ते म्हणले हिट आले। मग हिट आले म्हणून म्हणले चला सरळच घ्या म्हणले। म्हणून मी आपलं कुठं न थांबता गाडी कुठं न उतरू देता सरकारी दवाखान्यापर्यंत आणलं, पळत डॉक्टरला बोलवलं, ॲम्ब्युलन्स बोलवली त्यावेळेस हात हल्ला ते उतरताना काहीतरी आणि डॉक्टरकडे तिकडे नेलं। खूप तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आम्ही, जीवापाड केला। परिस्थिती जर बघितली तर ज्या महिलेला बसमध्येच अचानक हृदयविकाराचा झटका आला, ड्रायव्हर आणि कंडक्टरनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नाला अपयश आले। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।